पारितोषिकाची जेवढी त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईज करण्यात आली, जाहिरात करण्यात आली, परंतु 5 वर्षातल्या कामाचं त्या ठिकाणी एकही कुठं उल्लेख किंवा 5 वर्षात या विधानसभेसाठी विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी काय केलं याची कुठेही जाहिरात त्या ठिकाणी 5 वर्षात आपल्याला पाहायला मिळाली नाही। मागच्या जाहीरनाम्यातले जे काही मुद्दे होते ते पूर्ण केले किंवा त्यातलं काही काम केलंय असं कुठेही त्या ठिकाणी जाहिरात बघायला मिळाली नाही। स्वर्गीय खासदार विठ्ठलरावजी तुपे पाटील यांच्या नावाने जे नाट्यगृह झालं ते नाट्यगृह पूर्ण करायला 17 वर्ष लागली। म्हणजे एवढे कार्यक्षम आमदार त्या ठिकाणी या हडपसरला मिळाले बापू। आणि आपल्याला या सभेच्या माध्यमातून मी फक्त 2च मिनिटात सांगणार आहे की आपण एका सर्वसामान्य कुटुंबातले आदरणीय प्रशांतरावजी जगताप यांना कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। स्वकर्तृत्वावर त्यांनी 3 वेळा महानगरपालिका या पुणे शहराचं महापौरपद आणि या पक्षाचं त्या ठिकाणी शहराध्यक्षपद भूषवलेलं आहे। आणि उलटी परिस्थिती समोरच्या बाजूला आहे। येताना सोन्याचा चमचा तोंडात, सगळ्या संस्था ह्या वडलोपार्जित, कार्यकर्ते सगळे वडलोपार्जित, त्याच्यानंतर नावही त्यांना जे मिळालं ते परिवारात जे आले तेही पाटलांचीच पुण्याई। म्हणजे सगळं काय आयतं आलबेल घेऊन आपण या मतदारसंघामध्ये आलात आणि उलटी परिस्थिती आपण समोर बघताय। अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून कष्ट करून एक चांगला उमदा तरुण आपल्या समोर आलाय जो सगळ्यात महत्त्वाचं एकनिष्ठ राहिलाय। आणि अशा एकनिष्ठ माणसाला आपण जर विधानसभेत पाठवलं तर या हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये 5 वर्षात राहिलेले सगळे प्रकल्प असतील, सगळी कामं असतील, कात्रजचा जो काय हा बायपासचा विषय असेल, तुमच्या भाजी मंडईचा विषय असेल, हे जर मार्गी लावायचे असतील तर प्रशांत जगताप हे या ठिकाणी विजयी म्हणून निवडून आणणं ही तुमची आमची जबाबदारी आहे। त्यांना त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने विजयी करणं ही तुमची आमची जबाबदारी आहे। आणि येत्या काही दिवसात बऱ्याच प्रकारचे आमिषे येतील, कुणाचे दबाव येतील, कुणी कुठल्या प्रकारे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे अटॅच करण्याचे प्रयत्न करतील। कुठल्याही दबावाला बळी न पडता ते काम शिवसेनेचं आहे, ते फक्त आमच्यापर्यंत पोचवायचं काम करा। त्यासाठी राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची एनर्जी वायाला घालू नका, कारण शिवसैनिकांना ते पिढीजातं सगळं मिळालेलं आहे, ते आम्ही चांगल्या प्रकारे निभावू। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, आज विद्यमान आमदारांचा ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्याच्या 500 फूट अंतरावरती गेले 2 महिने झालं पाण्यासाठी लोक वणवण करतायत। पाण्याचे हंडे, रिकामे हंडे आणि बॅलर हे त्यांनी त्यांच्या माळवाडीत रिकामे ठेवलेत। फेसबुकला पोस्ट केली आहे की येताना आमदारांनी ते सगळं पाणी घेऊन यावं आणि आमच्या भांड्यात ओतावं आणि मग आम्हाला मत मागावं। एवढी दयनीय अवस्था ही हडपसरच्या माळवाडी परिसरात आहे। माझी आपला सर्वांना विनंती आहे की आपण कुठल्याही भूल थापांना, आमिषांना बळी न पडता त्या ठिकाणी प्रशांतदादा जगताप यांचं चिन्ह, तुतारी वाजवणारा माणूस, 2 नंबरचा त्या ठिकाणी बटन आहे ते दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं, एवढंच या ठिकाणी आव्हान करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।